मोर्चा महामुंबई आणि सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे शिवजयंतीचा उत्सव काल रात्रीपासून मान्य मंगलजी सुरू झालाय. तो आज रात्री 12 वाजेपर्यंत विविध कार्यक्रमात चालेल. अतिशय श्रद्धेने, भावनेने, प्रेरणेने याच ठिकाणी वर्षानुवर्ष हा कार्यक्रम शिवभक्तांना त्या ठिकाणी येण्याची एक संधी, सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आयोजित केला जातो. कारण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावातच शौर्य आहे, वीरता आहे, राज्यकर्त्याचा अनुभव आहे, आदर्श पुत्राची व्याख्या आहे, आदर्श राज्याचं नीतिनियमन आहे, न्यायिक भूमिकेची मांडणी आहे. आपल्याकडे उभ्या असलेल्या राज्यातल्या आणि देशातल्या सर्व व्यवस्थांचं गूढ आहे. आणि पहिलं तर या देशातलं आरमार स्थापन करण्याची रणनीती आहे. आणि कमी तेवढं नाही तर आंतरराष्ट्रीय नीतीचा सुगम आणि उगम हा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्यामध्ये आणि कर्तृत्वामध्ये आहे. आणि म्हणून असा जगातला कोणीच माणूस नाही की ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यावर प्रेरणा मिळू शकत नाही. आणि प्रतिकूल विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा कसं जगलं पाहिजे आणि कोणासाठी जगलं पाहिजे. महाराज झाले, आपलं राज्य हिंदवी स्वराज्य त्या ठिकाणी स्थापन केल्यानंतर सुद्धा हे माझं राज्य नाही, इथं श्रींची इच्छा, या पद्धतीचं राज्य चालवणारा एकमेव राजा हा आमचा छत्रपती शिवाजी राजा, हा महाराज यांचे होते. आणि म्हणून त्यांची जयंती हा उत्सव सर्व भारतीयांना किंबहुना सर्व जगातील नागरिकांना आहे. आणि म्हणून त्याची ही शिवा आरती करण्याची संधी आपल्या सगळ्यांना मिळाली. आणि ते सुद्धा आपले पालकमंत्री मान्य मंगलप्रभात लोढा साहेब या ठिकाणी आले. जर मी चुकत नसेल तर उपनगराचे पालकमंत्री या ठिकाणी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहिल्यानंतर तेव्हापासून उद्घाटनानंतर शिवा आरतीसाठी आलेला कोणी असेल तर माननीय मंगलप्रभात लोढाजी आहे, जे आपल्याला त्या ठिकाणी अतिशय विनम्रतेने नमूद करावंसं वाटतं. आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये जास्त भाषण करण्यापेक्षा उत्सवामध्ये सामील होणं ही आपल्याला त्या ठिकाणी मेजवानी आहे. पण आता पालकमंत्री आलेच आहेत आणि आपल्या सगळ्यांचा समाज म्हणून चांगल्या गोष्टी झाल्याच पाहिजे असं आम्ही सुद्धा तुमचा वकील म्हणून बोलू शकतो. म्हणून मी पालकमंत्र्यांकडे विनंती करीन की आज हा सुवर्ण दिन आहे. आमची एक छोटीशी मागणी आहे, पण ती या मुंबई शहराला चांगली झळाळी आणि या ठिकाणच्या वास्तूला चांगलं रूप देऊ शकते. ती म्हणजे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाजवळ या परिसरामध्ये एक आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं वाटावं असं लाईट आणि साऊंडचा शो आपण डीपीडीसीच्या आपल्या फंडातून करावा. आणि हे मराठा क्रांती मोर्चा महामुंबईच्या वतीने मागणी झाली आहे. आणि याचं श्रेय आपल्या सगळ्यांना सुद्धा मिळावं. मागणी मी केली आहे. शिवाजी महाराजांच्या नतमस्तक आपण झालो, प्रेरणा आपल्याला मिळाली आहे, छत्रपतींकडनं काय शिकलं पाहिजे हे माहिती आहे. आणि म्हणून आता या मागणीवर उत्तर देण्यासाठी हा माईक मी माननीय मंगलप्रभात लोढा साहेबांना देतो की आपण त्याच्यावर आपलं मत, प्रतिक्रिया आणि संभाषण. आमची सराठी आमचे सर्वांचे तुमचे सर्वांचे नेता आहे, त्याने जे इच्छा व्यक्त केली ते आदेश आहे 2 महिन्याच्या आत इथे लाईट 350वा राज्याभिषेक दिन सोहळा ज्या दिवशी आहे, माझ्यामध्ये तोच एक दिवस आपण औचित्य म्हणून 6 जूनला आपण त्या दिवशी त्याचं उद्घाटन करावं. काम चालू होईल पण 6 जूनला आपण त्या दिवशी केलं. 6 जूनला
आदेश आहेत त्यांच्या आधीचं प्रमाण होणार आहे. आणि सर्व आपले पालकमंत्री मंगलजी लोढासाहेब आलेले आहेत, आशिषजी नेहमी येतात. त्यांना काल आम्ही एक मेसेज टाकला होता की मागच्या वर्षी ॲबसेंटी लागलेली आहे, ते बोलले आज येणारच आणि त्या पद्धतीने सर्व आलेले आहेत. सर्वांचा पुन्हा एकदा मनपूर्वक सर्वांच्या वतीने मी धन्यवाद मानतो आणि कार्यक्रम पुढे पुन्हा सुरू राहील. महाआरती आणि सर्वात मोठं म्हणजे आजच्या दिवसाचं इतिहास आपण असं बोलूया की आशिषजीचा आदेश मान्य केला, मंगलजीने आशीर्वाद दिले, वरती महाराज आहेतच की त्यांच्यासाठी आपण सर्वजण एकत्र झालो आणि आज एक चांगलं काहीतरी आज आपण घेऊन जातोय. कारण प्रत्येक वेळी साहेब आम्ही शिवजयंतीला इथे फार कष्टाने सर्व लोकांनी उभी केलेली शिवजयंती आमची एकट्याची नाही. इथे विलेपार्लेतले सर्व लोक इथे येतात, आपल्या जोगेश्वरी, अंधेरी आणि मुंबईच्या सर्व भागातून येऊन ही साजरी करतात. 19 तारखेला इथे साजरी होत नव्हती. 8 वर्ष झालं क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण एकत्र येऊन करायला लागलो. पहिल्यांदा 50 लोक होती, त्यांना माहिती आम्ही सकाळी 2 ते 3 जण आमची महत्त्वाची हे असायचे, बाई असायचे, एवढं जण फिक्स. आणि असं कोरोनाच्या काळात देखील आम्ही केलं. पण आज आता त्याचं जो स्वरूप जो वाढत चालला दिवसभर, आजच्या दिवशीपासून जे चालू होतं, मागच्या वर्षी मुख्यमंत्री आले होते, अशा पद्धतीने चालू आहे. तुम्ही ज्या पद्धतीने आज सांगितलेलं आहे हे आमच्या कुठे जाणीवही नव्हतं, पण तुम्ही जी मागणी केली आहे ती आज खूप सर्वांना आनंदाची गोष्ट आहे आणि त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने आपले आभार मानतो. धन्यवाद. जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आज दिवसभर एक आपल्या घोषणा सुरू आहे. हो. सकाळी 8 वाजता 8 नाही त्याच्या आधी शिवनेरीला शिवजन्मोत्सव साजरा झाला. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय जल्लोषाचं वातावरण, उत्साहाचं वातावरण, आपल्या आदर्श राजाची शिवजयंती सगळे साजरे करत होते. परंतु फक्त राज्यात नाही तर आग्र्याला देखील छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी करून आम्ही आलो. खरं म्हणजे तो लाल किल्ल्यामध्ये दिवाने आम दिवाने खास इतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे औरंगजेबाला ललकारलं होतं किंवा परखड बोल सुनावले होते आणि आपला स्वाभिमानी बाणा दाखवला, त्या जागेतच आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती गेल्या वर्षापासून साजरी करतोय. एक अभिमान आपल्याला सर्वांनाच आहे आणि तिकडच्या त्या आग्र्याच्या लोकांना देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल फार आदर आणि श्रद्धा या कार्यक्रमावरून दिसते. खरं म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आपण लावला आणि तिथे मी गेलो आणि लष्कराच्या आपल्या बटालियनने ते काम केलं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं तोंड जे आहे आणि तलवारीचं टोक पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे पाकिस्तानला आपल्या हिंदुस्थानकडे डोळे वर करून बघण्याची हिंमत देखील होणार आणि आपल्या लष्करी जवानांना प्रेरणा ऊर्जा मिळते. बघायची मला व्हिडिओ एकाने दाखवला तिथला की स्नोफॉल होतोय, बर्फ पडतोय आणि शिवजयंती साजरी करताय. एक वेगळा आनंद आपल्या जवानांमध्ये पाहायला मिळाला. त्याचबरोबर अगदी देशात नाही तर आपल्या आदर्श राजाचं छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती कीर्ती सर्वदूर पसरली. अगदी विदेशात अनेक देशांमध्ये जिथं जिथं आपले शिवप्रेमी आहे, शिवभक्त आहे, तिथे शिवजयंती साजरी करतात. रशियामध्ये जवळपास 1,500 मेडिकल कॉलेजचे स्टुडंट डॉक्टर होते. त्यांच्याशी मी फोनवर त्यांच्या झूम कॉलवर बोललो आणि तिथेही शिवजयंती त्यांनी साजरी केली. संध्याकाळी 7 वाजता मी त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांनाही शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. म्हणजे राजा, रयतेचा राजा, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये. सर्वसामान्य जनता आणि त्याची सेवा करण्याची संधी आणि जे काही आदर्श राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी काम केलं ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून अशा राजाचे आपण पाईक आहोत.
आपण भाग्यवान आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण वाटचाल करतोय. उशीर गरज झाल्या त्यामुळे मी जास्त का बोलत नाही, पण आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. एवढ्या उशिरापर्यंत आपण थांबला त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद. मनापासून छत्रपती शिवाजी